तर वर्ध्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि हिंगणघाट तालुक्यातील लाल प्रकल्पाचे दरवाजे उघडले आणि 2 दरवाजांमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पोथरा आणि या प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर इकडे नागपुरात सध्या मुसळधार पावसाच्या कहरामुळे सीमेलगत असलेल्या पोहरा नदीने आता रौद्ररूप धारण केलंय आणि अनेक घरांमध्ये नागरिक अडकलेले आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाकडून बोटीच्या माध्यमातून नागरिकांना रेस्क्यू करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि अजून सुद्धा 10 ते 12 लोक घरामध्ये अडकून असण्याची माहिती समोर येते। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। उदय, आपण बघतो नागपुरात खरं तर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पोहरा नदीने सुद्धा रुद्ररूप धारण केलेला आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? अमित, खरं तर नागपूरमध्ये गेले 2 दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे। मात्र काल रात्री ज्या पद्धतीने 12 ते 2च्या वेळेस जो काही पाऊस झाला त्या पावसानंतर नागपूर जलमग्न झाला अशी स्थिती जी आहे ती निर्माण झालेली। आपण सध्या नागपूरच्या या बेलतरोडी परिसरामध्ये आहे आणि सध्याही पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे एका बाजूने जे लोक अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्यांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाकडून केला जातोय। मात्र आता दुसऱ्या बाजूने जे आहे ते या पावसामध्ये थुल्लरपणा करणारे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात बाहेर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या या बेलतोडी परिसरामध्ये स्कूल ऑफ स्कॉलर आहे। या स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये पाहतोय की आपण पाणी भरलेलं आहे। आज अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना शाळांना जी आहे ती सुट्टी जाहीर केली होती। त्यामुळे सुदैवाने आज शाळेत कोणी नाही आहे। त्यामुळे या शाळेमध्ये पाणी भरलं असलं तरी त्या पाण्याचा निचरा आता करण्यासाठी प्रशासन जे आहे ते इथं पोहोचलेलं आहे। मात्र आपण ज्या ठिकाणी आहे हा बेलतरोडीचा भाग आहे, शहर आणि ग्रामीण मार्गाला जोडणारा हा प्रमुख मार्ग, इथून जाणाऱ्या नाल्यामध्ये नाला जो आहे तो तुडुंब भरल्यामुळे जे आहे ते नाल्याचं पाणी आता या सगळ्या परिसरामध्ये शिरायला लागलेलं आहे आणि त्यामुळे इथं तलाव सदृश्य स्थिती आता निर्माण झालेली आहे। या रोडनं जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना जी आहे ती मोठ्या अडचणी या पाणी साचल्यामुळे इथं होत आहे। आता थोडा पाऊस जो आहे तो विश्रांती घेत असल्याची स्थिती आहे। पावसाचा वेग जो आहे तो कमी झालेला आहे। त्यामुळे आता नागरिकांनी बाहेर येणं जे आहे ते सुरू केलेलं आहे। प्रशासनाने खरं तर आवाहन केलेलं आहे की पुढच्या 24 तासात नागपुरात अतिवृष्टी होईल, त्यामुळे कामाशिवाय बाहेर निघू नका। मात्र असं असताना देखील आता नागरिक पर्यटन समजून जे आहे ज्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे तिथं एकत्रित व्हायला लागलेलं आहे। मात्र पुढचे 24 तास जे आहे ते संवेदनशील असणार आहे, कारण अतिवृष्टी झाली तर नागपूर जिल्ह्यातल्या नाले असतील, नदी असतील जे आहे ते हे दुतर्फा भरून वाहतील आणि या काठी राहणाऱ्या नागरिकांना जो आहे तो यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे। पुढच्या 24 तासात जर अशाच पद्धतीनं अतिवृष्टी होत राहिली तर नक्कीच नागपुरातला अनेक भाग जो आहे तो जलमग्न झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आणि त्या दृष्टीने प्रशासन देखील अमित अलर्ट मोडवर इथं आलेला आहे। अगदीच उदय, त्यामुळे इथून पुढचे 24 तास खरं तर लक्ष ठेवून राहावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान नागपूर शहर आणि जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून आढावा घेतलाय। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ हे सज्ज ठेवण्यात आलेलं आहे। मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुट्टी सुद्धा जाहीर केली आहे। नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। भाऊंनी जो विषय म्हणला ती वस्तुस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे। तथापि ज्या ठिकाणी एसटीच्या बसेस अडकलेल्या होत्या तिथल्या पॅसेंजर्सला काढून तिथल्या नजीकच्या शाळेमध्ये त्यांना रात्री ठेवलं, त्यांची सगळी व्यवस्था केली। आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे। गडचिरोलीपासून नागपूरकडे वाया आरमोरी जो रस्ता आहे तो रस्ता बंद आहे, जो रेग्युलर रस्ता आहे तो अजून सुरू आहे। त्यामुळे आता त्या रेग्युलर रस्त्याचाच वापर चाललेला आहे। गोसीखुर्दचं पाणी सोडलं त्यावेळी आपण ते पाणी जिथपर्यंत जाऊ शकतं गडचिरोलीपर्यंत सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे, त्यानुसार त्याची कारवाई चाललेली आहे। नागपूर शहरातही सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे तिथेही काही रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला करावं लागलेलं आहे। एक माणूस आत्तापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्यात आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे। एसडीआरएफ आणि एनडीआरएफ दोघांनाही स्टँड बाय ठेवलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये कंट्रोल डिस्चार्ज असल्यामुळे अजून तरी खूप भीषण परिस्थिती तयार झाली नाही, पण आजही ऑरेंज अलर्ट आहे। त्याच्यामुळे आज त्या ऑरेंज अलर्टमुळे परिस्थिती बिघडू शकते, त्यानुसार एनडीआरएफ आणि एसडीआरएफला आता तयार ठेवलेलं आहे। चला, प्रश्न क्रमांक 1 झालं ना, सविस्तर उत्तर दिलंय।
तर नागपूर जिल्ह्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि या पावसामुळे जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। नागपूरमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथल्या नेत्र विभागात पाणी साचल्याचं दृश्य सध्या समोर येत आहे। या रुग्णालयामध्ये पाणी शिरल्यामुळे रुग्णांना आणि डॉक्टरांना मनस्ताप सहन करावा लागतोय। तर खोलगट भागात पाणी असल्यामुळे बाहेरून उपचाराला येणाऱ्या रुग्णांना पाण्यातून मार्ग काढतच यावं लागतंय। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खासगी आणि शासकीय शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे। उपराजधानी नागपूर या ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार कायम आहे आणि शहराच्या काही भागात पाणी साचलेलं आहे, तर काही भागातले पूल हे सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत आणि वाहतूक यामुळे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। पण नागपूरमधली काही दृश्य बघतोय, रुग्णालयांमध्ये पाणी शिरल्याचं सध्या चित्र आपल्याला बघायला मिळतंय। तर शहरात अनेक भाग हे जलमय झालेले आहेत, अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे। दरम्यान नागपूर शहराच्या सीमेला लागून असलेल्या बेसा पिपळा या गावाला पोहरा नदीने विळखा घातलेला आहे। पिपळा गावातील अनेक घरांमध्ये आता पाणी शिरलंय। एरवी नाला म्हणून वाहत असलेली पोहरा नदी आज दुतर्फा भरून वाहताना दिसते आणि उग्र रूप या नदीनं धारण केल्याचं सध्या चित्र आहे। पाऊस कायम राहिला तर पिपळा गावातील वाहतूक ही पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे। तर नागपूरच्या धोपेवाडा पाटण सावंगी या राज्यमार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर पाणी आलेलं आहे। तर दुसरीकडे कोलार नदी या ठिकाणी सुद्धा याच्या पुलावर सध्या पाणी आल्याचं बघायला मिळते आणि गावाजवळ या पुलावरूनच पाणी वाहताना दिसतं। त्यामुळे दोन्ही ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे। कामठीमधील निर्वा बारवा हा रस्ता जो आहे तो सुद्धा बंद करण्यात आला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं सध्या चित्र आहे। नागपुरात कालपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। नागपूर विमानतळाकडे जाणारा डॉक्टर हेडगेवार चौकाला नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे विमानतळाकडे जाणारा एक रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि एकाच मार्गाने सध्या वाहतूक सुरू आहे। मात्र इकडे सुद्धा पाणी साचल्यामुळे वाहनं बंद पडतायत, अशा घटना सध्या पाहायला मिळतात। त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। नागपुरात मागील 3 दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचा शिरकाव बघायला मिळतोय। ठिकठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचले आणि यासोबतच नागपुरातील नरेंद्रनगर भागातील अंडरपास जो आहे तो सुद्धा बंद करावा लागला आहे। पावसामुळे नागपुरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याविषयीच्याच बातमीनं बुलेटिनची सुरुवात करूयात। नागपूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 दिवस सलग मुसळधार पाऊस पडतो आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी शिरल्याचं दिसून येत आहे। गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यात आणि शहरी भागात सुद्धा नागपूरच्या वेगवेगळ्या भागात पाणी साचलेलं आहे। अनेक नागरिकांची पूरपरिस्थितीचा सामना करावी लागण्याची वेळ आलेली आहे। नागपुरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय। आजही मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असं सांगितलं गेलंय, त्यामुळे अनेकांच्या घरात इमारतीमध्ये पाणी शिरलेलं आहे। सततच्या पावसामुळे अनेक भाग हे बंद झालेले आहेत, म्हणजे जिल्ह्याचा त्या भागांशी संपर्क तुटलेला आहे। विमानतळाला जाणारा जो रोड आहे तिथं सुद्धा पाणी भरलंय, त्यामुळे एक लेन बंद करावी लागलेली आहे, दुसरी लेन सुरू आहे। हा रहिवासी भाग आहे, या रहिवासी भागात बघा कसं पाणी शिरलेलं आहे। अंडरपास जे आहेत तिथे सुद्धा पाणी भरल्याची दृश्य समोर येत आहे। नागपूर शहरात मागील 4 दिवसापासून सततच्या पावसाने अनेक ठिकठिकाणी नागपुरातील पूरस्थिती निर्माण केली आहे। नागपुरातील आपण पाहू शकता हे नरेंद्रनगर मधील श्रीनगर आहे। या श्रीनगरमध्ये अनेक गल्ल्यांमध्ये अशी स्थिती आहे की आतमध्ये जाऊ शकत नाही। गुडघ्यापेक्षा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस दिसत आहे। अनेक नागरिक या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक नागरिक या पूरस्थितीमुळे परेशान आहेत। अनेकांच्या घरामधले इकडल्या स्थितीमध्ये लाईट गेलेली आहे आणि याच स्थितीमध्ये अनेक ठिकाणच्या कार आणि अनेक ठिकाणी पावसामुळे अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे। अनेक कारा बंद पडलेल्या आहेत, वाहने बंद पडले आहेत। नागपुरातील अनेक भागांमध्ये पाऊस असल्यामुळे ही सगळी स्थिती निर्माण झाली आहे। ऋषभ परगुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।